त्याच्यानंतर या शून्याचा शोध आपल्या भारतामध्ये लागलेला आहे आणि या शून्याला भारतामध्ये शोध लागल्यानंतर हा शून्य भारतातून बाहेर कोणी नेला गेलेला आहे असं क्वेश्चन विचारला जातो. मग त्याच्यामध्ये की हा जो काळ आहे इसवी सन 476 ते 550चा काळ आहे. या काळामध्ये दळणवळण ही व्यवस्था जमिनीवरून होती आणि त्यावेळेस जो होता ओघ सगळ्यात जास्त आपल्याकडे अरबी लोकांकडून होता. त्या अरबी लोकांनी हा शून्य भारतामधून बाहेर नेलेला आहे. अजून एक असं एमपीएससीच्या परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला गेलेला आहे की 519चं कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्या आर्यभट्टांनी पाहिल्यामुळे त्यांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावं लागलं होतं. हा एक प्रश्न पडला होता की या शून्याविषयीच्या या माहिती आहेत. मग शून्य जर काढलं तर त्याचं या पद्धतीने आपल्याला इतिहास माहित असला पाहिजे. ओके, तशा पद्धतीने मग या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आपली 5050 ही ज्यांनी पाठ केले त्यांना माहित आहे. पण जनरली कसं आहे बरं का, ही स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये हा ठराविक गट आहे जो तुम्ही लक्षात ठेवताय. तर काही वेळेस मधून नाही विचारलं जाते, काही वेळेस मनामध्ये हे बी आलं पाहिजे मग करावंच लागलं तर काय करावं लागणार आहे. मग आपल्याला कसं आहेत बरं का, विविध फॉर्म्युले स्ट्रक्चर आहेत आणि याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर त्यावेळेस सिंपल एकच प्रकार आपल्याला पकडायचा आहे, तो नैसर्गिक संख्यावर, समसंख्यावर, विषम संख्यावर अनेक ठिकाणी चालतो हा आपल्याला माहित असलेला पाहिजे बरं का. ओके, तो प्रकार सांगतोय. मग याच्यामध्ये आपल्याला कुठून कुठपर्यंत बेरीज विचारायला 1 ते 100 पर्यंत, त्याच्यामध्ये कळलं पाहिजे पहिला अंक कोणता आहे 1 आहे, शेवटचं कोणता आहे 100 आहे, भागिले कोण आहे 2 आहे, याला गुणिले एकूण संख्या करायची हे लक्षात. याचा आन्सर 5050 येते बरं का. हे अशा पद्धतीने आहे. हा जो पद्धतीचा स्ट्रक्चर आहे खूप ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. कशा पद्धतीने येतोय हे आपल्याला बघायचंय. ओके, आता समोर गेल्याच्या नंतर एक क्वेश्चन असाही विचारलाय बरं का तुम्हाला. ओके, तो क्वेश्चन बघा, पोलीस भरतीला आलेला हा प्रश्न आहे ना. गट दिला 33 पासून 88 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग हे गटही थोडे विचारले जातात, त्याच्या मागे काही कारण आहेत बरं का. मग ते कशा पद्धतीने ते आपल्याला पाहायचंय की इथं बघा 33 पासून कुठपर्यंत 88 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज जर म्हटलं तर त्याच पद्धतीने करायचं. पहिला अंक कोणता आहे 33 आहे, अधिक शेवटचा अंक कोणता आहे 88 भागिले किती 2 गुणिले. आता सगळ्यात मोस्ट पार्ट आहे की तुम्हाला 1 पासून 100 पर्यंत संख्या माहित होत्या की किती संख्या आहेत. ओके, मग आपल्याला इथं 33 पासून 88 पर्यंत किती संख्या आहेत बरं का. तुमच्यासाठी वेळ देतोय तर मला सांगा बरं 33 ते 88 पर्यंत टोटल नंबर्स किती आहेत, एकूण संख्या किती आहेत ना. कारण इथं एकूण संख्या लिहिलं की आपलं आन्सर बरोबर येतं. ते जर बरोबर असेल तर आन्सर बरोबर येईल की इथं एकूण संख्या किती आहेत. ओके, तुम्हाला काउंटिंग करता येते, संख्या मोजता येतात किंवा कुठून कुठपर्यंत किती संख्या आहेत हे जर आपल्याला जमते तर हा ऑप्शन ओके करेक्ट आहे बरं का. मला सुनील चव्हाणचा रिप्लाय आला, त्यांनी 56 सांगितले. ओके, मग हे करते वेळेस एक लक्षात ठेवायचं, जनरली खूप जण विद्यार्थी या 88 मधून 33 काढून टाकतात आणि आन्सर किती येते 55. 55 ही वजाबाकी आणि याचा अर्थ असा होतो की 88 मधून 33 काढून टाकले म्हणजे 33 निघून गेलं. आपल्याला 33 पाहिजे त्या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. आणि ते 33 जे आहे ना इथं पाहिजे म्हणजेच ते निघून गेल्यावर 55 जण आहेत, म्हणजेच या ठिकाणी ही वजाबाकी आपल्याला पाहिजे संख्या. म्हणजे इथं संख्या काय असतात नेहमी असं वजाबाकी केलं तर त्यामध्ये 1 प्लस करायचंय आणि ते ओके करेक्ट आहे. ओके, दोघं जणांनी आन्सर दिलेले, तुमचं 56 आन्सर करेक्ट आहे. मग एक लक्षात ठेवा, इथं जेव्हा ही जी आहे ती वजाबाकी आहे आणि ती आपल्याला नाही घ्यायची, आपल्याला संख्या घ्यायची. संख्या नेहमी त्या वजाबाकीपेक्षा 1 जास्त असतात, हे लक्षात ठेवा. मग हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आता समोर सोडवते वेळेस कसं एकूण संख्या कन्फर्म आहेत, मग तुमचे आन्सर कन्फर्म आहेत त्या ठिकाणी. ओके, म्हणजेच इथं 33 आणि 88 ची बेरीज किती होईल बरं का. ओके, 8 आणि 3 11, 11 आणि 12 121 गुणा 2 न त्याला भाग जाते, काय येते 2 दुनी 4 82 16 28 ने तुम्हाला इथं गुणायचं आहे. मग काय येते 28 1 28 उरते किती 2 है ना. मग त्याच्यानंतर है ना 28 दुनी किती होते ओके 56 आणि आपले हातचे 2 म्हणजेच किती होते 58, हातचा आलं 5, 28 1 28 28 आणि 5 किती येते 33. म्हणजे गमतीदार सांगायची गोष्ट अशी की आपला गट 33 ते 88 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आणि ती बेरीज किती येते 3388 अशा पद्धतीने. ओके, म्हणजे इथे सांगायचं एवढंच आहे की बाबा त्या ठिकाणी काय होतंय आपल्याला की हे जे गमतीदार विचारले जातात ते एकदा जर आपण सॉल्व्ह केले किंवा लक्षात ठेवले, कुठं असं लेक्चरमध्ये पाहिलं तर हे आन्सर आपलं विसरत नाही. असे गट वारंवार येतात, मग हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करू शकता बरं का. त्याच्यासाठी आपल्या नोट्स उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये आजपर्यंत पडलेले सगळे असे गट दिलेले, त्यांचा वापर करा
व्यवस्थित त्यांचं ऍडिशन करा, तो एक आपला पार्ट होईल. आता पुढे जे पाहायचं आहे हाच पोर्शन असेल, पण मी संख्याबद्दल पर्यंतच्या कोणाची बेरीज पाहतोय, समसंख्यांची बेरीज. मग ही करताना त्याच पद्धतीने करायचं आहे. हा प्रकार जो आहे कशाचा आहे, बेरीजचा आहे. आता फक्त एवढं चेंजेस झालंय की नैसर्गिक जे होतं त्या ट्युशन दिलं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. किती सिंपल पॅटर्न आहेत बरं, त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये, इझिएस्ट पॅटर्न नाही. म्हणलंय काय त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. समचं म्हटलं तर पहिली सम घ्यायची, 1 ते 100 पर्यंत पहिली सम कोणती आहे तुमची, 2 येते. आणि त्याच्यानंतर शेवटची कोणती येते, 100. याला 2 न डिवाइड करायचे एकूण संख्या. आता संच दिले तुम्हाला 1 ते 100 पर्यंत. याच्यात विचार एवढं करायचंय की बाबा एक सम आहे एक विषम आहे अशा पद्धतीने या संख्या आहेत. मग याच्यामध्ये एकूण संख्या 100 असतील तर त्याच्यामध्ये अर्ध्या ज्या संख्या आहेत त्या सम आहेत आणि अर्ध्या ज्या संख्या आहेत त्या विषया किती येतील तर 50. कारण इथं फक्त आपण सम घेतोय. नैसर्गिकच्या वेळेस 100 होतं, पण सम घेतलं तर अर्धेच येतील. या ठिकाणी अर्धे विषम असतात, अर्धे सम असतात असा भाग आहे. मग याला सॉल्व्ह करते वेळेस हे 102 गुणिले किती, 25 यांचं गुणाकार करायचं. 25 दोन्ही 50 है ना, शून्य असल्यामुळे ते 5 ऍज इट इज 25 एक 25 म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट आहे बरं का. त्या ठिकाणी 2550. म्हणजे मी हे कोणाविषयी केले हो ना, नैसर्गिक संख्यांचे तसंच केले, समसंख्यांचे तसंच केले. आता राहिलेला पार्ट जो आहे आपल्याला समजा है ना, 38 ते 88 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज पाहतो आपण. कोणाची बेरीज, विषम संख्यांची बेरीज. ओके, पार्ट आपल्याला बघा असा आहे की हा गट सोपा वाटतो. असा गट दिला संख्या होत्या त्या संख्या है ना 56 आल्या होत्या. मग त्याच्यात अर्धे सम आहेत अर्धे विषम आहेत हे लक्षात ठेवा. मग असं जर दिलं असेल तर अर्धे सम म्हणजे किती, 56च्या अर्ध किती 28. याच्यामध्ये सम आहेत आणि 28 विषम आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. परीक्षेमध्ये हा भाग विसरला जातो, त्याच्यामुळे आन्सर चुकण्याची शक्यता असते. मग याला जेव्हा सॉल्व्ह करताय तुम्ही तर मग या ठिकाणी 2 न डिवाइड केलं तर इथे 14 आपलं येते. यांचं बेरीज 7 3 10 चालेल, 8 3 11 1 12 120 ला आपल्याला 14 निघून यायचंय. म्हणजे याचं काय आन्सर येईल बरं का. आता हे तुम्ही करत नाही, ते सोपं होतं, केलं होतं तुम्ही. ओके, आन्सर दिलं होतं. मग हे समोर आहे आपलं पहा, इथं 0 येईल. 14 दुनी 28 हात चाललं 2 14 1 14 14 आणि 2 किती होते ना 16. म्हणजेच इथं 1680 आन्सर येत आहे. ओके, बेरीज तशीच केली, समची बी तसंच केली, विषमची बी तसंच करतोय. एकच पद्धत आहे की बाबा याच्यात कुठूनही विचार द्या, भीती एवढीच आहे, 1 पासून विचारलं तरी आपण तसंच करतोय आणि मधूनही विचारलं तरी तसंच करतोय. याच्यावर पोर्शन असे आहेत बाबा की 1 पासून 100 पर्यंत किती संख्या आहेत आपल्या, 50 आहेत. मग त्याचं त्या ठिकाणी समसंख्या असतील तर 50ला 51 गुणलं तरी आन्सर येतं बरं का. ते तशा पद्धतीचं एक पोर्शन आहे. पहिलं पासून जर समसंख्यांची बेरीज विचारली तिथं संख्या किती आहेत 50, त्याला 51 गुणलं तरी हे येऊन जाते बरं का याचा आन्सर. पण त्याला एक्सेप्शन हे आहे की 1 पासून विचारलं पाहिजे आपल्याला. म्हणजे हे आन्सर तुम्ही असंही काढू शकता 51 गुणिले 50. ओके, समसंख्येच्या वेळेस त्याच्या पुढच्या अंकानं गुणलं तिथे आन्सर येऊन जाते 1 पासून जर विचारलं. म्हणजे इथं काय येणार आहे बरं का, हे 0 लिहून 5 आणि हे 25 असंही याचं तुम्ही ट्रिक्सनुसार आन्सर काढू शकता. आता सांगायची गोष्ट अशी, विषम संख्यांची बेरीज जर विचारली तर कशा पद्धतीने करसाल, तसे विचारलं जाऊ शकतं. मग काय करायचं बा, तोच पॅटर्न नाही की बाबा पहिली विषम संख्या 1 आहे, शेवटची विषम संख्या 99 भागिले 2 गुणिले इथं विषम संख्या किती, 100चा गट आहे आपला, त्याच्यामध्ये अर्धे विषम आहेत आणि अर्धे सम आहेत. म्हणजे किती येतील बरं का, त्या 50. अशा पद्धतीने आहे. म्हणजे तोच पॅटर्न आपण करतोय, पण काढण्यामागे एक कारण आहे. तुम्हाला एक सांगायची अशी गोष्ट आहे की बाबा इथं 99 किती होते, 100 भागिले 2 म्हणजे 50 गुणिले 50 म्हणजे किती येईल, 2500 येईल. असा प्रकार आहे. ओके, या पद्धत 100 पर्यंत समसंख्यांची बेरीज काढली 2550 आहे, विषमची काढली 2500. आपण इथं सुद्धा केलं 33 ते 88च्या विषमची बेरीज काढली 1680. आता हाच गट घ्या 33 ते 88चा, मी विषमची बेरीज काढली, तुम्ही समसंख्यांची बेरीज काढा. काय येईल बरं का, 33 ते 88 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. काहीच नाही, त्याच्यामध्ये काय करायचं, पहिली संख्या आपण सुरुवात 33 पासून करतोय तर पहिली समसंख्या घ्यायची आपल्याला, म्हणजे समची बेरीज पाहिजे तर 34 येईल आणि शेवटची 88 भागिले 2 गुणिले संख्या किती आहेत बरं का, हा 56चा गट आहे. मग या 56 मध्ये अर्धे सम आहेत अर्धे विषम आहेत. असं दरवेळेस सोडवताना म्हणत राहा, लक्षात राहा तुम्ही सोडवताय त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, हे करण्याचा भाग झाला, असं सगळेजण करतील. पण यातला परीक्षेमध्ये है ना एवढं सिंपली तुम्हाला जर आलं ओके, तर याचं पुढची पायरी अशी आहे की काही वेळेस हा घटक सोडून याचा पुढचा घटक टाकला जातो. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज याच्यामधला डिफरन्स विचारला जातो. म्हणजे क्वेश्चन असा येऊ शकतो 33 ते 88 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज
समसंख्यांची बेरीज याच्यामधला डिफरन्स काय हे आपल्याला विचारलं जाते. मग हा जो डिफरन्स असतो तो एकदम सिंपल आहे बरं का. तो कोणी सांगेल का बरं का. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचंय आपल्याला 1 ते 100 पर्यंत टोटल संख्या किती आहेत बरं का. हे तर डिफरन्स तुमच्या समोर आहे. इथं दिसतंय तुम्हाला की बाबा समाची बेरीज 2550 आहे आणि विषमची बेरीज 2500. त्याचा डिफरन्स कितीचा आहे, 50चा आहे. ओके, हा दिसतोय. फक्त हे तुम्हाला कळावं म्हणून एवढं स्ट्रक्चर शिकवावं लागलं, पण असं काही करत बसायची गरज नाही. जर आपल्याला विचारलं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, या दोघातील फरक काय आहे, तर कळलं काय पाहिजे माहितीये का. या दोघांमध्ये जो फरक आहे तर इथं क्वांटिटी, नंबर ऑफ क्वांटिटी, एकूण नंबर किती आहेत, एकूण संख्या किती आहेत हे पाहायचं आपल्याला. त्या 100 संख्या आहेत तर त्या 100च्या अर्ध आन्सर असते, हे लक्षात ठेवायचं. 100चा अर्ध करायचे म्हणजे किती आन्सर येते, 50, जे आपल्याला दिसते. इथं सुद्धा पहा, या ठिकाणी सुद्धा किंवा 33 पासून 88 पर्यंत समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, या दोघांमधला फरक कितीचा येतो. मग तुम्ही इथं फरक करसाल. ओके, कितीचा फरक येईल तो ना. मग तो कसा येतो बरं का. इथं 33 पासून 88 पर्यंत टोटल नंबर किती, 56. याचा हाफ केलं की तुमचा आन्सर तयार आहे बरं का. त्या ठिकाणी म्हणजे 2×4 82 16 म्हणजे याचा आन्सर किती, 28 आहे बरं का. जे आपण करत होतो, सम सांगत होतो 28 आहेत, विषम सांगत होतो 28 आहेत, तेच आपला आन्सर आहे. त्याचा अर्ध करायचे. ओके, असं जर विचारलं, काय सांगितलं मी की कुठूनही कुठपर्यंत जर आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली याच पद्धतीने काढता येते, समसंख्यांची विचारली याच पद्धतीने काढता येते, विषम संख्यांची विचारली याच, म्हणजे तिन्हीसाठी वेगळा अभ्यास करत बसायची गरज नाही. एकाच पद्धतीने आपण संख्या 12/2 किती संख्या आहेत बरं, 3, याही पद्धतीने येते. 12 आणि 2 14, 14/2 म्हणजे 7, 7×3 म्हणजे आन्सर किती येते, 21. असं जर अंक वेगवेगळे दिले, मोठ्या मोठ्या सिरीज येतात, त्याच्यामध्ये जर फरक समान असेल तर पहिला अंक अधिक शेवटचा भागिले 2 गुणिले एकूण संख्या जर केलं तर जिथे जिथे फरक समान आहे त्या ठिकाणी ही पद्धत चालणार आहे. आता इथे बघा, यांचं जर आपण बेरीज काढलं, याला 10 म्हणत चला, 10 10 20 बाजूला करून ठेवतो. परीक्षेचा जेव्हा अभ्यास करतो तर ब्लॉकेज बाजूला झाली पाहिजे. ओके, हे 7 आणि 3 10 म्हणजे 30 झालं, ते 5 आणि 1 6 म्हणजे है ना 36 झालं. या ठिकाणी यांचं बेरीज आहे आणि तेच असंही काढू शकतो, 4 म्हणजे 36. हे अशा पद्धतीने आहेत बरं का. सांगायची पद्धत अशी, नैसर्गिक संख्यांची बेरीज त्याच पद्धतीने करतोय, समसंख्यांची सुद्धा त्याच पद्धतीने करतोय, विषम संख्यांची सुद्धा विचारली जाते. ओके, मग त्या ठिकाणी समजा आपल्याला पडलेला क्वेश्चन असा आहे की 13च्या पाड्याची बेरीज किती. ओके, कशाची, 13च्या पाड्याची बेरीज किती. मग याच्या 13च्या पाड्यामध्ये फरक 13चा असणार, तर ही सांगितलेली पद्धत इथेही चालणार आहे. ओके, म्हणजेच कसं, 13च्या पाड्यामध्ये पहिला अंक 13 आहे, शेवटचा 130 भागिले 2 गुणिले किती है ना. पाड्यामध्ये सर्वांना माहिती संख्या किती असतात, 10 असतात. पण का असतात हे माहित नाही अजूनही. आपण अभ्यास करतोय त्या त्या पद्धतीने तयार राहतोय, तसंच आहे. आणि ते जर कळलं तर याच्या पुढचा जो पार्ट आहे तो तुम्हाला कळेल बरं का. मग बेरजेमध्ये पाड्याविषयी विचारलं तर इथे सुद्धा हे चालू शकते. आणि एक बेसिक पद्धत लक्षात ठेवल्यामुळे नैसर्गिक संख्यांचं, समसंख्यांचं, विषमचं काय करायचे, हे 13 आणि हे 130 यांचं बेरीज 143 होतं. 2 न त्याला भाग जातोय, 5 न गुणायचे, आन्सर तयार आहे तुमचं. काय येईल बरं का, इथं 3 5 15, हातचाला 1 5 चूक 20 आणि 1 21, हातचाला 2 5 1 5 आणि 2 7 म्हणजे 13च्या पाड्याची बेरीज किती येते, 715 येते. कोणताही पाडा पाठ करत बसायची गरज नाही, सर्व पाडे तुम्हाला येतात. त्याची एक छोटीशी मेथड सांगतो. आता आपल्या समोर 13 आहे आणि परीक्षेमध्ये बघा आपल्याला माहिती आहे आपण पाडे 30 पर्यंत पाठ करतो. तर काही वेळेस भागाकारासाठी मोठा अंक येतो, अशा पद्धतीने होते. ते लक्षात ठेवायचे, त्यांनी 71 है ना याविषयी विचारले. जसं इथं 13चा पाडा आहे तर आपल्या परीक्षेमध्ये 71चा पाडा ना पडलेला आहे. मग आता तसं काय करायला पाहिजे बाबा, हे तर पाडा तुम्ही करसाल 13चं काहीतरी करून, 71चं काय म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले असं काय करसाल. पण पाड्याची एक अशी पद्धत आहे, इकडे 7 आहे तर त्याला जसंच तसं त्याचा 7चा पाडा लिहायचे. 7 त्रिक 21, 7 चोक 28. हे आपल्या दिमागामध्ये ऑलरेडी 1 ते 9चे पाडे, त्यांना करत बसायची गरज नाही. म्हणजे इकडे मी 7चा टेबल लिहितोय, 7चा पाडा लिहितोय ना. मग या ठिकाणी 42 येईल, 7 7 49 येईल, 7 8 56 येईल, 7 9 63 येईल, 7 10 70. इकडे जो अंक आहे तो कोणता आहे, एकट्याचा टेबल लिहायचा. एकचा टेबल 1 2 3 4 ही जर पद्धत वापरताय तुम्ही तर तुम्हाला काही एक टेन्शन नाहीये बरं का. हा पाडा तयार आहे तुमचा. इथं 10 येते. जेव्हा या ठिकाणी इकडच्या साईडला 2 अंकी येईल त्यावेळेस हा शेवटचा 0 जसंच तसा ठेवायचा. हा 1 70 मध्ये मिसळायचा, म्हणजे 70 ने किती होते, 71. हा तुमचा 71चा पाडा तयार आहे. विदिन 10 सेकंद मध्ये हे पाडे तयार होतात. अशा पद्धतीने विचारलं जाते. मग यांची सुद्धा बेरीज विचारलेली आहे बरं का.
ओके, मग ते तुम्हाला करायचे. 71च्या पाड्याची बेरीज किती? आता एवढे सगळे अंक लिहून तर बेरीज आपण करू शकत नाही, पण त्याच्यासाठी ती बेरजेची आपली युनिक पद्धत आहे पाड्यांची बेरीज. आपला जो पोर्शन चालू आहे नेमका नैसर्गिक संख्यांची बेरीज तिकडे जाऊया जरा. समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, पाड्यांची बेरीज असं जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवायचं हे सर्व जे आहे एकाच पद्धतीने करतोय आपण. तुम्ही वेगवेगळे ट्रिक्स सांगताय, वेगवेगळे सूत्र सांगताय मला मध्ये, पण त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ते करावं लागणार आहे. ओके, आणि 3-4 सूत्र करण्यापेक्षा एकाच पद्धतीने जर आपण सर्व सॉल्व्ह करत असतील तर आपल्या दिमागावर परीक्षेमध्ये बर्डन येत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, शांत राहते दिमाग आणि सर्व प्रश्न व्यवस्थित सुटतात. सर्वात जास्त तोच भाग आहे की तसं असल्यामुळे ओके है ना, जास्तीत जास्त सूत्र, जास्तीत जास्त पद्धती आपण लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला काय होतं त्या ठिकाणी है ना, जी काही आपला मेंटल अबिलिटीचा भाग आहे तो डिस्टर्ब होतो पेपरमध्ये आणि वेळ लागतो. मग हे संख्या प्रकरण चालू आहे, त्याच्यामध्ये आपण आलोय की पाड्यांची बेरीज. तर याच्यामध्ये असा IB 2014ला क्वेश्चन विचारलाय, 7+14+21 आपल्या पोलीस भरतीला पडलाय. म्हणजे तुम्हाला कोणाचा पाडा दिलाय? 7चा पाडा. फक्त तो पाडा जो आहे ना 70ला संपतो, पण त्यांनी कुठपर्यंत नेलाय? 700 पर्यंत नेलाय. असा प्रकार झाला. आपल्याला कळलं हे पाहिजे बाबा, असे जेव्हा क्वेश्चन येतील. आता हा जो भाग आपला बेरजेचा होता तो इथं बेरजेचाच आहे, पण हा रिलेटिव्ह जो आहे आपला बुद्धिमत्ता म्हणून येतो. संख्यांच्या ज्या मालिका आहेत त्याच्यामध्ये असं बेरजेमध्ये येऊ शकते कोणत्याही पाड्याचं. तेव्हा आलं तर आपण त्याच पद्धतीने करू शकतो. कसं ते सांगितले, पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले किती 2 गुणिले एकूण संख्या जर काढायचं, पाडा कोणाचा चालू आहे आपला? 7चा, तर त्याच्यानं शेवटच्याला भागायचं, एकूण संख्या येऊन जातात. म्हणजे तिथे संख्या किती आहेत? 7च्या पाड्यामधल्या 100 संख्या आहेत हे कळलं पाहिजे आणि गुणाकारासाठी ते आपलं आवश्यक आहे. की हा जो पाडा आहे समजा मी 35 पासून दिला, 35 अधिक है ना 42 म्हणजे 7×5 = 35, 7×42 = 7×7 = 49 असं दिलं. झालं 14, 7 दुनी 14. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा 7चा पाडा आपण 224 पर्यंत जर म्हटला तर ही 224वी संख्या 32वी आहे. हे लक्षात ठेवा. ही आपली किती संख्या आहे? 32वी संख्या आहे. मग हा पाडा जेव्हा सुरू होतो तेव्हा सुरुवातीची संख्या 7 असते, त्याच्यानंतर 14, नंतर है ना 21, नंतर है ना 28 अशा पद्धतीने, नंतर 35. पण या संख्या तुम्हाला दिलेल्या नाहीत, तर याला डिवाइड केले की तुम्हाला कळते 7×28 म्हणजे सुरुवातीच्या किती संख्या दिलेल्या नाहीत आपल्याला? 4 संख्या दिलेल्या नाहीयेत. बरं का, हे लक्षात ठेवा. असं जर असेल तर त्याच्यात कळलं पाहिजे की आपलं टोटल जे आहे ते 32 संख्या आहेत, पण त्या 32 पैकी किती दिल्या नाहीत आपल्याला? सुरुवातीच्या 4 संख्या दिल्या नाहीत, 5व्या पासून दिले. तर आपल्याला कळलं पाहिजे हे एकूण संख्या सांगते, त्याच्यामध्ये दिल्या किती नाहीत? 4. तेवढं मायनस करायचं म्हणजे किती येते? 28. अशा पद्धतीचं हे आहे बरं. ओके, मग असं जर विचारलं आपल्याला तर कळलं पाहिजे एकूण संख्या इथं 32 नाही, किती आहेत बरं का? 28. कारण काय? सुरुवातीच्या 4 आपल्याला दिलेल्या नाहीत. ओके, मग याचा अर्थ असा आहे ना, आपल्याला 28 दिले तर एकूण संख्या कळलं. याची सुद्धा तुम्ही बेरीज काढू शकता. पहिली संख्या 35, शेवटची 224 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती? 28. अशा पद्धतीने आहे. ओके, मग हे कळलं पाहिजे आपल्याला. यांचं आपण बेरीज करणार, काय येणार आहे तिथं है ना? 5 आणि 4 9 येईल, 6 आणि 3 आणि 2 5 म्हणजे 259 गुणिले 2 न त्याला भाग देऊन टाका म्हणजे 14 ने याला गुणायचं. ज्याला 14चा पाडा येते ठीक आहे, पण लई जणाला 14चा पाडा आहे ना, 14 असं होते. मग एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला आत्ताच पद्धत शिकवली की याच्यामध्ये गुणाकाराची अडवणूक जेव्हा आपल्याला परीक्षेत होईल त्याच्यासाठी एक युनिक पद्धत आहे है ना. कोणती आहे बरं का? याला फोडा आणि गुणाकार करा. 10 आणि 4 म्हणजे दुसरं काय नाही. 2590 लिहिलं, 10चा पाडा 4 न 36, 4 न हातचा आला 3 4 आपण 23, हातचा आला 2 4 2 8 आणि 2 10. म्हणजे याचं काय करून हे 10 अधिक 14 म्हणजे यांचं काय करायचं? बेरीज आपला आन्सर तयार आहे. म्हणजे 6 9 3 12, हातचा आला 1 5 आणि 1 6 म्हणजे आन्सर तुमचं 3600. तिसरी संख्यांची बेरीज तसंच केलंय, समसंख्यांची बेरीज तसंच केली, विषम संख्यांची सुद्धा तसंच केली. हे सर्व बेरीज आपण एकाच पद्धतीने केलेले आहेत बरं का, है ना. मग त्याच्यानंतर पाड्यांची सुद्धा तसंच केली आणि हे पाडा है ना वाढवून दिला तर तसंच बेरीज केली आपण. त्याच्या संख्या कसं काढायची? ओके, आपण पाहतोय संख्या हे पहिलं प्रकरण. त्याच्यामधल्या आपल्या नैसर्गिक संख्यांची माहिती घेतली आपण, पूर्ण संख्यांची माहिती घेतली, पूर्णांक संख्यांची माहिती घेतली है ना, समसंख्यांची माहिती घेतली, विषम संख्यांची, यांच्या बेरजेचा आपण आज अभ्यास केलेला आहे बरं का. आता समोर जे संख्या येणार आहेत त्यांच्याविषयीचं बरं का, हेडिंग राहू द्या संयुक्त संख्या. ओके, आता संयुक्तचा मराठीमध्ये अर्थ आहे एकत्रित येणं, पण गणितामध्ये 2 पद्धतीने एकत्रित येतो आपण. एक तर बेरजेमध्ये 5 अधिक 6 किती होते?
11 होते आणि एक येतं 5 गुणिले 6 है ना, किती 30 असं. या दोघांच्या बेरजेनं योग करून एक संख्या 11 आली आणि गुणाकार करून एक संख्या 30 आली. तर हे संयुक्त संख्येचा जेव्हा अभ्यास करताय तर याच्यामध्ये एकत्रित येताना वाव कोणाला आहे बरं का, 5 गुणिले 6 ला आहे. हे लक्षात ठेवा. गुणाकाराने तयार झालेल्या संख्यांना काय म्हणतात, संयुक्त संख्या म्हणतात. हे आपल्याला कळलं पाहिजे बरं का. म्हणजेच या ठिकाणी याची व्याख्या काय, संयुक्त संख्या म्हणजे गुणाकाराने ज्या संख्या तयार होतात, ज्या संख्या गुणाकाराने तयार होतात त्या संख्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं. मग एक लक्षात ठेवायचं, गुणाकार कोणता आता, 5 गुणिले 6 30. तर याचा एक पोर्शन असा आहे, हे जर गुणाकाराने तयार झाले 5 आणि 6च्या 30, तर त्या 30 ला 5 न भाग जाते आणि 6 न भाग जाते. म्हणजे दुसरी वाक्य तुम्ही लक्षात ठेवू शकता, भाग जाणाऱ्या संख्या ज्या संख्यांना कोणती है ना, संयुक्त संख्या याच्यामध्ये. मग या संयुक्त विषयी तसंच आहे, जसं नैसर्गिक मध्ये लहानात लहान 1 होती, पूर्ण मध्ये 0 होती, पूर्णांक मध्ये सांगता येत नाही आपल्याला अशा पद्धतीने. तसंच इथे क्वेश्चन विचारला जातो की बाबा लहानात लहान कोणती संयुक्त संख्या कोणती, आपली 4 आली तर याच्यामध्ये पहिली तर नंतरची कोणती येते 5, मग तिला भाग जात नाही त्यामुळे ती आपल्याला घेता येत नाही. 4च्या नंतर कोणती येते, 6 येते ज्याला भाग जातो असं आपण जे पाहतो. नंतर काय येते, 8 येते. नंतर काय येते, 9 ही येते बरं का. याला परीक्षेमध्ये विचारलं गेले, ही संयुक्त संख्या आहे लहानात लहान. पण 9 जर विचारलं तर ही संयुक्त संख्या आहे, पण कशी आहे बरं का, हे आपलं लक्षात असलं पाहिजे. विषम संयुक्त संख्या आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मग विषम संयुक्त संख्या जर विचारली तर कोणती येते, 9. म्हणजे पोर्शन हा आहे की नुसतं लहानात लहान जर म्हटलं तर आन्सर 4 लिहायचं, पण लहानात लहान विषम संयुक्त जर म्हटलं तर आन्सर 9 लिहावं लागेल आपल्याला. हे क्वेश्चन येतात बरं का पेपरमध्ये. मग अशा पद्धतीने हे विचारलं जाते संयुक्त संख्याविषयी. याचा सिंपल अभ्यास आहे, ज्या संख्यांना भाग जातो त्याला संयुक्त म्हणा आणि ज्यांना भाग जात नाही त्यांना काय म्हणा ना. मग तो बी आपला अभ्यास होतो बरं का. याच्या विरुद्ध असणाऱ्या संख्या कोण, दुसरा भाग लगेच आपल्याला कळला पाहिजे, तो कोणाचा आहे, ज्या संख्यांना भाग जात नाही त्यांना काय म्हणायचे, मूळ संख्या म्हणायचे, प्राईम नंबर्स आहेत. हे एक महत्वाचे आहेत आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टीनं. मूळ संख्या तुम्हाला विचारल्या जातात. मूळ संख्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर त्याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत बरं का, 25 आहेत. आणि तेच जर आपल्याला 101 ते 200 पर्यंत जर विचारलं तर त्याचा आन्सर किती, 21. हे लक्षात असलं पाहिजे. हे बारकाईचे क्वेश्चन आहे. त्याचं जनरली हे तर विचारलं जाते मूळ संख्यामध्ये लहानात लहान कोणती, 2 आहे. पण 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या खूप जण मेमराईज करतात, लक्षात ठेवतात. ते खूप जणांना कळत नाहीये की बाबा इथं काय होतंय. मग कळलं काय पाहिजे बरं का, हे जर तुमच्या 100च्या 1 पासून 100 पर्यंतच्या जर ह्या मूळ संख्या लक्षामध्ये तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी खूप इझिएस्ट होईल. म्हणजेच तिथं आपल्याला हे माहीत असणं महत्वाचं. 1 ते 100 पर्यंत कसं लक्षात ठेवायचं हे बी कळलं पाहिजे बरं का. खूप जण पाठांतर करतात, पण पाठांतरामध्ये मध्येच एखादी संख्या येते बरं का. म्हणजे कसं, लहानात लहान मूळ संख्या कोणती, 2 आहे ते विचारलं जाते, म्हणजे याची सुरुवात 2 पासून होते. हे लक्षात ठेवा. मूळ संख्या लहानात लहान कोणती, 2. ही एकमेव अशी संख्या आहे जी सम आहे, सम मूळ संख्या 2 आहे. बाकीच्या सर्व कशा आहेत, विषम आहेत. आणि या मूळ संख्येविषयी सांगायचं म्हणजे कसं आहे बरं का, यांची व्याख्या पुस्तकामध्ये अशी दिली की ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो आपण, मूळ संख्या. पण एक लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला 1 न भाग जातो. तुम्ही कोणताही अंक घ्या त्या सर्वांना कितीने भाग जातोय, 1 ने भाग जातो. ओके, आणि त्याच संख्येने म्हणजे कोणतीही संख्या घ्या त्याचा त्याला तर भाग जातोच बरं का. ही जी व्याख्या आहे याचा अर्थ कळला पाहिजे, नुसतं हे आपल्याला वाचून नाही चालणार. याचा अर्थ कसा आहे माहितीये का, ज्या संख्येला 1 न आणि त्याच्यानंच भाग जावं याचा अर्थ दुसऱ्या इतर कोणत्याही संख्येने भाग जाऊ नये हा त्याचा अर्थ होतो. हे आपल्याला कळलं पाहिजे बरं का. म्हणजे भाग न जाणाऱ्या संख्या, भाग जाणाऱ्या संख्या संयुक्त संख्या. लहानात लहान 4. जर लहानात लहान विषम संयुक्त संख्या म्हणलं कोणती, 9. हे पॅटर्न आपले तयार पाहिजेत जेव्हा. तसंच मूळ संख्यामध्ये लहानात लहान विचारलं तर लहानात लहान मूळ संख्या कोणती, 2 आहे. पण 1 ते 100 पर्यंत लक्षात ठेवायचं एक पॅटर्न आहे बरं का. याच्यामध्ये कशा पद्धतीने की जर तुम्ही जर गट 21चा लक्षात, 3 आणि 9 शेवटी कोण आहे, 3 आणि 9 हे म्हणायची गरज नाही. जेव्हा 21 पासून आपण म्हणतो 21, 22, 23 त्याचा अलीकडचा समोरचा जो अंक आहे तो ऑलरेडी तयार आहे, तो 2 आहे तुमचा बरं का. इथला 50चा 5 असणार आहे, इथला 80चा 8 असणार आहे. या 6 संख्या ऑटोमॅटिक आपल्या दिमागामध्ये तयार होतात बरं का. त्यांच्या शेवटचं लक्षात ठेवायचं 3 आणि 9. तसंच हा जो 21चा गट आहे त्याच्या खाली 31चा असतो, हे जनरली सर्वांना माहिती आहे. 51च्या खाली 61 असतो. याचे शेवटी कोणते अंक आहेत, इथं 3, 9 गेलं तर इथं 1 आणि 7, 1 आणि 7 हे लक्षात ठेवायचे. म्हणजेच इकडचं जे येते 31 आणि 37 येईल, इकडे 61 आणि 67 येईल. अशा पद्धतीने हे आहे ना. मग आता राहिलेच पोर्शन काय आपलं 41 पासून ते 50 पर्यंत केवळ
है ना, 3 संख्या आहेत, याला लक्षात ठेवायचं. 71 पासून ते 80 पर्यंत किती संख्या आहेत? 3 संख्या आहेत. 51 आणि 81. ओके, ज्यांच्या शेवटी 3 9 आहे त्याच्याच खालच्या गटामध्ये 1 आणि 7 आहे. मग हे आपले क्वेश्चन क्लिअर राहतात, त्याच्यामध्ये डाऊट्स येत नाहीत बरं का. ओके, मग याला जेव्हा सॉल्व्ह करताय तुम्ही, याला जेव्हा सोडवताय तर यांचा जो उपयोग आहे, आता हे 41 पासून ते 50 पर्यंत कोणते आहेत बरं? 41, 43 आणि गट, त्याच्यात 2 मूळ संख्या आहेत ज्यांच्या शेवटी 3 आणि 9 हे आहे. खाली कोण आहे त्याच्या? लगेच 1 आणि 7. हे जर लक्षात ठेवलं 10 संख्या बाजूला चालल्यात तुमच्या, राहिले काय ते 3 असणार आहेत, ते आपल्या लक्षात राहते बरं का. मग हे असं आहे की मूळ संख्यांविषयीचा हा घटक आहे. या पद्धतीने हा परीक्षेमध्ये आपल्याला काही विचारलं जाऊ शकते. 1 पासून 100 पर्यंत बेरीज काय आहे यांची, है ना, तो प्रश्न येतो बरं का. मग तो बाजूला लिहून ठेवा. 1 ते 100 पर्यंतच्या तुम्ही नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली, त्याच्यासोबत हा सुद्धा क्वेश्चन येतो की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. मग ती आपल्याला माहित असायला हवी. ती आहे 1060 आहे बरं का. मग हे अशा पद्धतीने परीक्षेमध्ये 2 घटक आहेत की नैसर्गिक संख्यांविषयीचं, मूळ संख्यांविषयीचं विचारलं जाते. मग ही उत्पत्ती आहे मूळ संख्यांची. अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं, ते सगळे क्वेश्चन आहेत बघली आढावा घेतले त्याच्यामध्ये हे मूळ संख्या झाले, है ना. 10 पर्यंत विचारतील, काही वेळेस 11 ते 20 पर्यंत विचारतील. तर बेरीज आपण करू शकता. ओके, त्यांचा गुणाकार, भागाकार, है ना, ज्या काही आपल्या गणिताच्या बेसिक क्रिया आहेत ह्या तुम्हाला परीक्षेमध्ये 100 पर्यंतची सगळ्या मूळ संख्या घ्या आणि त्यांची काय करा, अदला बदल केलं तर पुन्हा मूळ संख्या आपल्याला किती भेटतील हे विचारायचं. मग याला 13ची बदल जर केली तर 31 येते, है ना. मग हे 31 सुद्धा कोण आहे? मूळ संख्या आहे बरं का. त्याच्यानंतर है ना पुढचं 19 ची अदला बदल जर मी केली तर 91 यायला, आणि 91 ही मूळ संख्या नाहीये बरं का. कोणती आहे? 97 आहे, हे आपल्याला माहित आहे. मग हे असे गट नाही घ्यायचे, गट असे घेईल. 31 ची अदला बदल 13 होईल, है ना. 37 ची अदला बदल 73 होईल, त्याच्या 4 नाही, 5 सुद्धा येणार नाही, 6 नाही. मग 71 ची अदला बदल 17 येईल, त्याच्यानंतर 73 ची अदला बदल, है ना, 37 येईल, त्याच्यानंतर 79 ची अदला बदल 97 येईल, 97 ची अदला बदल 79. अशा पद्धतीने हे एवढे जे अंक आहेत ज्यांची अदला बदल केलं तरीही आपल्याला काय भेटते? मूळ संख्या. मग हे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर याचा आन्सर किती लिहिलं पाहिजे? 9. मूळ संख्या इथपर्यंत आलं. याच्यापासून जे तयार झालं एक प्रकार आहे जोडमूळ संख्या. कोणता? जोडमूळ संख्या. तर याच्यामध्ये मूळचा तर मूळ म्हणते. मग अशाच 2 संख्यांचा गट घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये, म्हणजे 2 संख्यांची जोडी घ्यायची ज्याच्यामध्ये 2चा काय पाहिजे? फरक. म्हणजे अशा सर्व मूळ संख्या ज्या दोघांच्या मध्ये 2चा फरक आहे, असं सर्वांना काय म्हटलं जाते? जोडमूळ संख्या म्हटलं जाते बरं का. मग त्याच्यामध्ये आपल्याला जोडमूळ संख्यांची परीक्षेमध्ये पुढे 3 व 5 दुसरी, है ना. दुसरा प्रश्न असा विचारतो, पहिला विचारला जातोय की लहानात लहान जोडमूळ संख्यांची जोडी किती. दुसरा क्वेश्चन विचारला जाते 1 ते 100 पर्यंत या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती. पहिली तर झाली 3 व 5, दुसरी आहे 5 व, है ना, 7, तिसरी आहे, है ना, 11 व 13. मग हे 2 जनरल क्वेश्चन आहेत जे आपल्याला माहित असावेत बरं का. त्याच्यानंतरची, है ना, 17 व 19 आहे. त्याच्यानंतर मग कोणती येते बरं का? 29 व 31 येते. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर कोणती येते? है ना, 41 व 43 येते. त्याच्यानंतर 59 व 61 येते बरं का. मग हे अशा पद्धतीचे. नंतर कोणती आहे बरं का? 71 व 73. म्हणजे अशा या जोडमूळ संख्ये, सॉरी, है ना, करेक्ट आहे, जोडमूळ संख्यांच्या जोड्या 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. ओके, मग हे जर लक्षात ठेवलं, हे 2 पॅटर्न क्वेश्चन आहेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत बरं? 8 आहेत. त्याच्यात लहानात लहान कोणती आहे बरं? 3 व 5 आहे. करेक्ट आहे. ओके, ज्यांनी 8 आन्सर दिले त्यांचा आन्सर करेक्ट आहे. पद्धतीचं जोडमूळ संख्या, है ना, मूळ संख्यापासून तयार झाले ते याच्यामध्ये या पद्धतीने येते. मग याच्यात लक्षात हे ठेवायचे की हे दोन्ही मूळ आहेत बरं का, जोडमूळ मधले. म्हणजे त्याच्यामध्ये एकाला सुद्धा डिवाइड होत नाही, कोणत्याही याला भाग जात नाही. अशाच ज्या जोड्या आहेत त्यांनाच काय म्हणतात? जोडमूळ, है ना. सरळ सरळ आहे की ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे. याच्यापासून एक नवीन उत्पत्ती झाली, दुसरी सहमूळ. ओके, ज्यांनी फक्त मूळ संख्यांच्या व्याख्याविषयीचा विचार केला. अशी 2 संख्यांची जोडी असेल ज्याला कशानेच भाग जाणार नाही. ओके, कोणत्याही एका अंकाने ज्या ज्या संख्यांना भाग जात नाही अशा सर्व संख्यांना काय म्हणतात? सहमूळ संख्यांच्या जोड्या बरं का. म्हणजे इथं आपण जोडी घेणार पण त्या दोघांना कशानेच भाग जात नसेल तर त्याला काय म्हणायचं? सहमूळ संख्यांची जोडी. आता याचा भाग जो विचारला जातो, आपण अभ्यास करतो या मूळ संख्यांनुसार, तसं आपलं सेटअप आहे, माइंड सेटअप तयार सुद्धा आहे. पण एक लक्षात ठेवायचं की जोडमूळचं जे आहे ते रिलेशन टोटल मूळ संख्यांसोबत आहे. याच्यामधूनच जोडी घेतली जाते आणि त्याच्यामध्ये 2चा फरक दिला जातो. पुढे जो प्रकार आहे आपला, ओके, सहमूळ संख्यांचा, की तो खूप जणांना कळत नाही. म्हणजे ही कशा पद्धतीचा आहे, काय आहे नेमकं.
तर हे जर अभ्यास करायचे तर सिंपल लक्षात ठेवायचं, सह सोबत मूळ आले आणि मूळ संख्येची व्याख्या सोडलेली. मूळ संख्येची व्याख्या अशी आहे की ज्या अंकांना फक्त एकने आणि त्याच्यानेच भाग जातो, फक्त ते सिंगल असतात या ठिकाणी. पण इथं जोडीनं जेव्हा घेतलं जाईल त्यावेळेस त्या दोन्ही अंकांना फक्त एक या अंकानेच भाग जावा, इतर कोणत्याच अंकाने भाग जाऊ नये. याचा सरळ अर्थ आहे त्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी म्हणायची. म्हणजे बघा, एक क्वेश्चन असा विचारलेला आहे आपला, ओके, सहमूळ संख्यांची जी व्याख्या आहे, इथे दोन अंक असतील, त्या दोन अंकांना फक्त एक या अंकाने आणि त्यांच्यानेच भाग जाईल तर त्यांना सहमूळ म्हणायचे. याचा अर्थ इतर कोणत्याही अंकाने दोघांना भाग येईल. 10 व 11 पहिली जोडी झाली. या दोघाला भाग जाते का? कशानं? 10 व 11ला कशाने भाग जातोय का आपल्याला? पण त्या ठिकाणी भाग जात नाही. तर कळलं काय पाहिजे माहितीये का इथं मग, है ना, यांना भाग जात नाही तर ही कशाची जोडी आहे, है ना, सॉरी, सहमूळ संख्यांची जोडी. ही पहिली जोडी 10 व 11. त्याच्यानंतर है ना, त्याच 10ला आपण 12 सोबत लिहिलं तर दोन न दोघाला भाग चाललाय, मग नाही जमणार त्या ठिकाणी. ओके, अशी जोडी आपल्याला घेता येणार नाही. ज्याला भाग जातोय ती नाही, भाग न जाणारी पाहिजे. 10 व 13 याला भाग जात नाही, ही सहमूळ संख्यांची जोडी. 10 व 14 तिथं 2 न भाग जातोय, मग ती होणार नाही. 10 व 15 त्या ठिकाणी 5 न भाग जातोय, त्यामुळे ती होणार नाही. म्हणजे 10च्या 2 जोड्या सापडल्या. अशा ज्या जोड्या आहेत ते कोणाच्या? सहमूळ संख्यांचे. 11 पासून जर सुरुवात केलं आपण असं, है ना, मग 11 व वरीच जायचे, खाली झालेले तयार 10 व 11, नाही तर रिपीट तयार करसाल ते चुकीचं असेल, डबल होईल ते. 11 व 12 नंतर मूळ संख्या. मूळ संख्या जर लक्षात ठेवायचंय तर 1 ते 100च्या मध्ये जे तीन गट आहेत, 21, 51, 81, यांना लक्षात ठेवायचंय. म्हणजे कशा पद्धतीने बघा तिथं, ओके, त्याच्यामध्ये केवळ दोन दोनच मूळ संख्या ज्यांच्या शेवटी 3 9 आहे, म्हणजे 23, 29, 53, 59, है ना, 83, 89 असं. त्याच्याच खालच्या गटात 1 आणि 7 आहे, 31च्या गटात आणि 61च्या गटात, म्हणजे 31, 37, है ना. त्याच्याच पुढे कोणता येणार मग? 61, 67 अशा पद्धतीने. आणि 41 आणि 71चा असा गट आहे ज्याच्यामध्ये 3 3 मूळ संख्या आहेत बरं का. ओके, मग त्या कोणत्या आहेत माहितीये का तुम्हाला? हे कळलं पाहिजे. 41, 43, 47, 71, 73 आणि 79 अशा पद्धतीने ह्या आहेत. पुढे जेव्हा आपण विचार करतोय तर त्याच्यामध्ये शेवटचा गट राहिला 91 पासून 100 पर्यंत एकच मूळ संख्या आहे 97. वरच्या दोन गटांमध्ये 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत, 2, 3, 5, 7, आणि 11 ते 20 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत, 11, 13, 17 आणि 19. हा अभ्यास होता. या मूळ संख्यांपासून जी तयार झालेल्या संख्या आहेत त्या जोडमूळ संख्या आहेत, ज्याच्यामध्ये केवळ, है ना, 2चा फरक आहे. ओके, करेक्ट आहे, है ना. पुढे जे आहे बघा, आता पुढचा जो आहे तो पोर्शन अशा पद्धतीने आहे, सहमूळ संख्यांचा अंकांची एक जोडी असेल ज्याच्यामध्ये दोघालाही कशानेच भाग जात नसेल तर त्याला काय म्हणायचे? सहमूळ संख्यांची जोडी म्हणायचे. मग हे अशा पद्धतीने पोर्शन झाले बरं का. इथं आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या, है ना, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, विरुद्ध संख्या, ओके, संयुक्त संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या यांचा अभ्यास केलाय, सहमूळ संख्या यांचा अभ्यास केलाय. पुढे परिमेयचा अर्थ काय? निश्चित आहे. निश्चित काहीतरी आन्सर भेटत असेल तर त्याला काय म्हणायचे? परिमेय, है ना. म्हणजे कसं असते बरं का, एखाद्या संख्येला समजा मी 2 ला 0 न जर भागलं तर हा भागाकार काय येतो? अनिश्चित येतो, हे लक्षात ठेवा, है ना. मग इथं जे आपल्याला काहीतरी भेटतं, 1/2 म्हणजे 0.5 भेटतंय मला, इथं 2/3 म्हणजे काय भेटते? 3.333 असं काहीतरी भेटतंय. म्हणजे इथं मला निश्चिती व्हायली, त्या ठिकाणी काहीतरी भेटत असेल, है ना. मग निश्चित आन्सर भेटत असेल त्याला परिमेय म्हणतात. इथं, है ना, निश्चित भेटतच नाही, कारण कसं आहे बघ, इथं मी 2 न भागतोय तर मला 2चा टेबल म्हणावं लागला. इथं मी 3 न भागतोय तर 3चा पाडा म्हणावा लागलेला आहे. पण इथं मी 0 न भागताना 0ला पाडा नाहीये. 0चा पाडा कुठपर्यंत म्हटलं तरी 0 येतं. म्हणून याचा आन्सर काय लिहायचंय? अनिश्चित लिहायचं. एखाद्या संख्येला जर 0 न भागलं तर त्याचा आन्सर काय येते? अनिश्चित येते. आपला अभ्यास हा आहे की बाबा परिमेय ओळखायचा आहे, तर याच्यामध्ये ज्यांना काय होतं बरं का, है ना, छेदामध्ये 0 नसेल तर अशा सर्व अंकांना काय म्हणायचंय? परिमेय म्हणायचंय. ओके, पहिले याचा दुसरा पार्ट आहे दशांश संख्या. ओके, मग रेषा असते, असं जर असेल तर त्याचा अर्थ होतो त्याची आवृत्ती व्हायली. असं जर आपल्याला दिलं असेल, आवृत्ती होत असेल, एका अंकाची हो की एखाद्या अंकाच्या गटाची हो, अशा संख्यांना काय म्हणायचे? परिमेय म्हणायचं. काही वेळेस असं होतं 1.2 3 3 3 3 3 असं येते. मग इथे 1.23 आवृत्ती कोणाची व्हायली? 3चीच व्हायली. मग आपण 3 वर रेषा देतो आणि परीक्षेमध्ये थोडा गोंधळ होते. सरांनी शिकवलं तेव्हा सगळ्यांची आवृत्ती होऊ लागली होती. इथे एका अंकाची व्हायली, एका अंकाची होईना आली. असं जेव्हा मनामध्ये येते तर इथं लक्षात ठेवायचं, दशांश परिमेय संख्या काढताना याच्यामध्ये अंकांची आवृत्ती जर होत असेल ती एका अंकाची हो की सर्वांची हो, त्यांना काय म्हणायचे? परिमेय म्हणायचे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो कर्निस्थ आहे बरं का. ओके, कर्निस्थ परिमेय संख्या असं म्हटलं जाते. काय? कर्निस्थ परिमेय संख्या.
मग यांना जेव्हा अभ्यास करताय तुम्ही तर करणी हे प्रकरण 9वी-10वीच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे आपल्याला. मग यांचा जेव्हा अभ्यास करताय तर करणीमध्ये अवघड असं काही नाही, खूप जणांना माहित नाही. करणी म्हणजे काय आहे बघा, आपले हे जे अंक आहेत यांना मुळामध्ये टाकले. मग ते कोणतं का मूळ असतं, समजा मी एकला याच्यामध्ये टाकलंय वर्गमुळात, ही झाली करणी बरं का, अंकांवरची करणी या पद्धतीने. म्हणजे ती सिंपल जी अंक होती त्याच्यावर आपण काय केलेलं आहे बरं का, मूळ टाकलेलं आहे. असं टाकल्यामुळं ते जे आहे त्यांना काय म्हटलं जाते, करणी. आता याच्यात करणी कोण आहे आणि कोण नाही ज्याचं रूपांतर मिळते. वर्गमुळात 1ची किंमत 1 मिळते, 2ची किंमत 3ची किंमत 4ची किंमत 2 मिळते, 5ची 6ची 7ची 8ची नाही मिळत, 9ची किंमत 3 मिळते. ज्यांचं आपल्याला पूर्ण अंकामध्ये आन्सर मिळतंय त्यालाच काय म्हणायचंय, कर्निष्ठ परिमेय संख्या म्हणायचं. आणि ज्यांचं आन्सर मिळत नाही त्यांना काय म्हणायचंय, अपरिमेय संख्या. सरळ सरळ या अशा पद्धतीने परिमेयचा जर तुम्ही अभ्यास करताय विदिन सेकंदामध्ये लक्षात राहतात है ना. एक पहिला पर्याय येतो अपूर्णांकामध्ये असा अंश आणि छेदात शून्य नसेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, परिमेय घ्यायचा. काही वेळेस असं बी येत बरं का, मी म्हणतोय की छेदात शून्य नसा, ते जर असं 3/10 दिलं तर हे परिमेय आहे की अपरिमेय असं गोंधळ होईल. सर तुम्ही ते चांगले होते, छेदात शून्य असेल त्याला परिमेय. हा 0 नाहीये, हा कोण आहे, 10 आहे. मग असेल त्याला परिमेय म्हणायचं, आणि जर पूर्ण अंकात येत नसेल त्याला काय म्हणायचं, अपरिमेय. हा अशा पद्धतीचा परिमेय संख्येचा पॅटर्न आहे बरं का. आता जो रिक्वेस्ट केला होता नावच काय ठेवलंय बरं का आपल्याला, त्रिकोणी संख्या असं नाव ठेवलंय, कारण यांच्यापासून जे तयार होते ते त्रिकोण तयार होते, हे लक्षात ठेवा. या त्रिकोणी संख्यांना काय असतो माहितीये का, पाया असतो. आणि पाया हा दुसरा तिसरा कोणी नसून आपली नैसर्गिक संख्या आहे. ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अशा पद्धतीने जे संख्या आहेत नैसर्गिक त्या पायाचं काम करतात. मग इथं आपण जेव्हा नैसर्गिक संख्या है ना यांचा अभ्यास केलेलाच आहे तर ते कोण आहेत, आता पाया म्हणून आलेले आहेत बरं का. माहिती आहे तुम्ही हजारो त्रिकोणी संख्या लिहू शकता, याला काही गणित करत बसायची गरज नाही. एवढं आपण विदिन 10 सेकंदात एवढं लिहू शकता. म्हणजे कसं बरं का, है ना, हा पहिला त्रिकोणी संख्या 1 आहे तर त्याच्यात पुढचा पाया 2 मिसळायचा, किती होते, 3. अशा पद्धतीने हे 3 आहे तर हे पुढचं 3 मिसळा, पुढची त्रिकोणी संख्या तयार आहे तुमची. 6 आणि 4 किती होते, 10 होते. पुढची त्रिकोणी संख्या 10 आणि 5 किती होते, 15 होते. 15 आणि 6 किती होते, 21. या त्रिकोणी संख्येमध्ये पुढचा पाया मिसळला की त्रिकोणी संख्या तयार होतात. असं जर आपल्याला माहिती आहे, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45, 45 आणि 10 55, 55 आणि 11 66, 66 आणि 12 78, 78 आणि 13 91, 91 आणि 14 किती होते, 105. मग लक्षात ठेवायचं 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत असं आपल्याला विचारते. ज्याला तुम्ही सूत्रानुसार करसाल तर आपल्याला 13 आहेत. पण काही वेळेस असाही प्रश्न येतो की 1 ते 100च्या दरम्यान किती त्रिकोणी संख्या आहेत. ओके, मग असं जर आलं तर आन्सर बदलते बरं का. त्याच्यामध्ये 1 हा कटतो म्हणजे आन्सर किती येते, 12 येते. मग ह्या पद्धतीने हे सगळं नॉलेज आहे जे असं जर करसाल तुम्ही त्या पद्धतीने. याचं सांगायची गंमत अशी आहे की इथं पाया 2 आहे म्हणजे पायामध्ये मी 2 बिंदू घेतलं तर मला त्रिकोण तयार करायला काय होते बरं का, 3 बिंदू लागतात. मग हे बिंदू हे बिंदू हे बिंदू किती लागले, 3. पायात किती आहेत बरं, 2 जण आहेत तर त्रिकोण तयार करायला किती लागायले, 3. मग याच्यानुसार ही उत्पत्ती झालेली आहे की बाबा याला नाव जे दिले त्रिकोणी संख्या यांच्यापासून त्रिकोण तयार. आता समजा हे किती आहे बरं का, 3 आहे तर पायामध्ये किती घ्यायचंय, पाया 3 आहे तर 3 बिंदू घ्या, वरी एक एक बिंदू कमी करत जा, तुम्हाला त्रिकोणाकृती आकृती तयार झालेली दिसते. म्हणजेच याचा अर्थ याचा पाया किती, 3 आहे आणि त्रिकोण तयार करायला किती अंक आपल्याला दशांश किंवा ना डॉट लागलेत किंवा बिंदू लागलेत, ते 6 लागलेत. ओके, मग तशा पद्धतीने हे स्ट्रक्चर तयार आहे बरं का. मग हे आपल्याला कळलं पाहिजे की पाया जो आहे तो अशा पद्धतीने. याच्यावर एक क्वेश्चन आपल्याला बुद्धिमत्तेचा येतो, ही दशांश आहेत आपले समजा किंवा बिंदू आहेत तुमचे, पायामध्ये किती आहेत, 4, तर वरी किती, 3, वरी 2 आणि 1. म्हणजेच आपण पाया 4 घेतला तर हे तयार करताना हे 4 इथले, 3 इथले, 2 इथले, 1 यांची बेरीज किती येते, 10 येते. म्हणजे याचा अर्थ त्रिकोण तयार करायला इथे किती बिंदू लागले, 10 लागले. म्हणजे पाया 4 आहे तर बिंदू किती लागायले, 10. अशा पद्धतीचे यांचं रिलेशन आहे. त्यामुळेच यांची त्रिकोण निर्मिती होत असल्यामुळे नाव जी रचना आहे त्याच्यानुसार ठेवलेली आहे त्रिकोणी संख्या. याचा आपला एक असा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे की इथं पहिल्या रांगेमध्ये 1 झाड, दुसऱ्या रांगेत 2 झाड, तिसऱ्या रांगेत 3 झाड असा प्रश्न येतो. पहिल्या रांगेत 1 झाड, दुसऱ्या रांगेत 2 झाड, तिसऱ्या रांगेत 3 झाड, चौथ्या रांगेत 4 झाड. अशा पद्धतीने आपल्याला रांगा दिल्या जातील आणि ती एक बैठक व्यवस्था आहे त्रिकोणाकृती. त्याचंही क्वेश्चन आपल्याला विचारलंय, काम करते. आणि वरचं त्रिकोणी संख्या जे आहे ते आपल्या एकूण खुर्ची किंवा एकूण झाडं यांचं काम करते. मग हे आपल्याला कळलं पाहिजे. अशा पद्धतीने हे त्रिकोणी संख्येविषयीचे. याच्यात काही डिटेल पाहिजे तर तुम्ही विचारू शकता बरं का. ओके, त्रिकोणी संख्यांमध्ये मग हे अशा पद्धतीने आहे. एवढं जर स्ट्रक्चर लिहिलं तर बघून लिहायचं आन्सर आहे. आपल्या पोलीस भरतीला क्वेश्चन असं विचारतात
28 या त्रिकोणी संख्येचा पाया किती हे जर दिमाखात आहे तर 2 सेकंदात आन्सर आहे. काही करत बसायची गरज नाही, कोणती सूत्रपाठ करायची गरज नाहीये. मग ते आपल्या ॲबिलिटीवर आहे. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय, सोडून तर सर्वच करणार आहे. सगळा महाराष्ट्र तशा पद्धतीने अभ्यास करताय, आपणही तसंच अभ्यास करतोय, तर साहजिक आहे सर्वांना काय लागणार आहे, वेळ लागणार आहे. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित है ना या पद्धतीने जर अभ्यास करताय की बाबा असं जर लिहून ठेवलं आपण पोलीस भरतीला, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, याच्यावर जर क्वेश्चन विचारले तर 100% आपले आन्सर असावेत. परीक्षेत काही वेळेस तुमच्या पोलीस भरतीला 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असं विचारलं तर ते 91 है ना. 1 पासून 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत आणि 1 ते 100च्या दरम्यान 12 त्रिकोणी संख्या आहेत हे आपल्याला कळावं. त्याच्यात मजेदार अशी गोष्ट आहे की बाबा 1 आणि 2 ची बेरीज किती होते, 3. 1, 2, 3 ची बेरीज किती होते, 6. 1, 2, 3, 4 ची बेरीज किती होते, 10. 1, 2, 3, 4, 5 ची बेरीज किती होते, 15 होते. 1, 2, 3, 4, 5, 6 ची बेरीज किती होते, 21. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ची बेरीज किती होते, 8 होते. म्हणजे सरळ कळलं पाहिजे, पाया जो आहे ना तिथपर्यंत सगळ्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. हे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही जर तयारी करसाल तर तुम्हाला सूत्र करत बसायची गरज नाही बरं का. हा प्रकार आहे. याच्यामध्ये एक कळलं पाहिजे, हे जे पाया आहेत ते कोण आहेत बरं का, नैसर्गिक संख्या आहेत. आणि ह्या त्रिकोणी संख्या ज्या आहेत ते नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे, दुसरं दिसत काही नाही. म्हणजे आता 2 पाया आहेत तर तिथली त्रिकोणी संख्या 3 आहे, याचा अर्थ 1 आणि 2 ची बेरीज आहे है ना. पाया काही वेळेस आपल्याला 10 दिली, याचा सरळ अर्थ आहे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे बरं का, है ना, 55. हा प्रकार आहे.